गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शक्तिलय फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था समाजातील सर्व स्तरावरती लोकांकरिता काम करते. ही संस्था शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, सामाजिक जागरूकता तसेच त्यांचे जीवनस्तर उंचवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवते. आजचा विषय आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग अभ्यास. आरोग्य आणि योग या विषयावरती समाजात जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी शक्तिलय फाउंडेशन तर्फे आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग अभ्यास मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोसाव्याची वाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हा शक्तिलय फाउंडेशनचा पहिला सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री योगी कल्की स्वामीजी व डॉक्टर निशिका कारंडे यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच या कार्यक्रमासाठी शक्तिलय फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अनिता ढोले आणि संचालक चंद्रनील देसाई यांनीही उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ गोसाव्याची वाडी यांच्या वतीने शारदा लक्ष्मण गायकवाड यांनी केली. त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना या कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. शक्तिलय फाउंडेशनच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गायकवाड यांनी केले. शक्तिलय फाउंडेशनचा हा कार्यक्रम ग्रामस्थ ग्रामपंचायत गोसाव्याची वाडी यांच्या वतीने सरपंच तेजस्विनी गजानन कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सरपंच तेजस्विनी गजानन कुराडे यांनी श्री योगी कल्की स्वामीजी यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. श्री योगी कल्की स्वामीजी यांचा तुळशीचे रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. शारदा लक्ष्मण गायकवाड यांनी डॉक्टर निशिका कारंडे यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. डॉक्टर निशिका कारंडे यांचा गुलाबाचे रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग अभ्यास या कार्यक्रमाची सुरुवात श्री योगी कल्की स्वामीजी व डॉक्टर निशिका कारंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. दीप प्रज्वलित करून झाल्यावर गुरुजनांचे स्मरण करण्यात आले आणि नवरात्रीचे दिवस असल्यामुळे देवींचे स्तोत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. शक्तिलय फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अनिता ढोले यांनी उपस्थित ग्रामस्थांना डॉक्टर निशिका कारंडे यांची ओळख करून दिली व उपस्थित ग्रामस्थांना आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी
डॉक्टर निशिका कारंडे यांना आमंत्रित केले. डॉक्टर निशिका कारंडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी या विषयावरती मार्गदर्शन केले. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, पहाटे उठून परमेश्वराचे ध्यान करावे, प्राणायाम करावा, तसेच सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे आपले अनेक आजारांपासून तसेच व्याधींपासून आपली मुक्तता होते. निरोगी जीवन आपल्याला मिळते. आपला आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या ही सुद्धा आयुर्वेद शास्त्राला अनुसरून असावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. आपले शरीर हे त्रिदोषात्मक आहे. वात, पित्त, कफ या 3 दोषांपासून आपले शरीर बनलेले आहे. हे 3 दोष साम्यावस्थेत असतील तर आपण आजारी पडत नाही, पण यापैकी एक जरी दोष बिघडला तरी आपण आजारी पडतो. तसेच आपले शरीर हे पंचमहाभूतात्मक आहे. पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेर आहे तेच आत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून सृष्टी बनलेली आहे. तसेच आपले शरीर सुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहे. यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आपली दिनचर्या कशी असावी याबद्दलही माहिती सांगितली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय केले पाहिजे म्हणजे आपण निरोगी आरोग्यवान राहू याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी आपली ऋतुचर्या कशी असावी यावर सुद्धा खूप छान माहिती दिली. आपल्याकडे 6 ऋतू सांगितलेले आहेत. वसंत, हेमंत, ग्रीष्म, शरद, वर्षा, शिशिर या 6 ऋतूंमध्ये आपला आहार विहार कसा असावा ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आरोग्याचे 3 उपस्तंभ आहार, विहार, ब्रह्मचर्य याबद्दलही माहिती सांगितली. संचालक अनिता ढोले यांनी डॉक्टर निशिका कारंडे यांचे आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन केल्याबद्दल ग्रामस्थ गोसाव्याची वाडी व शक्तिलय फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त केले. शक्तिलय फाउंडेशनचे संचालक चंद्रनील देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांना श्री योगी कल्की स्वामीजी यांची ओळख करून दिली व उपस्थित ग्रामस्थांना योग आणि योग अभ्यास या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी श्री योगी कल्की स्वामीजी यांना आमंत्रित केले. श्री योगी कल्की स्वामीजी यांनी उपस्थित ग्रामस्थांना योग आणि योग अभ्यास या विषयावरती मार्गदर्शन केले. नवरात्रीचे दिवस असल्यामुळे त्यांनी नवरात्र उत्सव व नवरात्रीच्या 9 दिवशी देवीचे ध्यान करून शक्तीविषयी ज्ञान कसे संपादन करावे तसेच नवदुर्गा शक्ती जागरूक करून आपले शरीर शक्ती संपन्न करून आरोग्यपूर्ण जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या शरीरामध्ये स्थित असलेल्या अष्टचक्र बद्दल माहिती दिली. चक्रांचे महत्त्व समजून सांगितले. चक्रांमुळे शरीर व मनावर होणारे संस्कार आपल्या दैनंदिन जीवनावर कसे प्रभावी ठरतात याबद्दल मार्गदर्शन केले. त्यापुढे हिमालय स्थित मानसरोवर या विषयावर त्यांनी माहिती दिली व त्या ठिकाणी असलेल्या सिद्धाश्रमाबद्दल सांगितले. सिद्धाश्रमामध्ये अनेक गुरुजन विविध पद्धतीने आपले आश्रम चालवतात व त्या आश्रमांमध्ये उच्च कोटीचे योगीजन यांना अभ्यास गुरुजनांच्या सानिध्यात प्राप्त करता येतो याबद्दलही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्यांचे गुरुजी परमपूज्य गुरु परशुराम यांच्याबद्दलही माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन त्यांना कसे प्राप्त झाले याबद्दलही सांगितले. तसेच त्यांचे गुरु परमपूज्य युक्तेश्वर गिरीजी यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली
गुरुजींचे व त्यांचे काही प्रसंग सुद्धा त्यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अशा प्रकारे योगाभ्यासाबद्दल जनजागृती व उपयुक्त माहिती तसेच योगाभ्यासाबद्दल असलेल्या संभ्रम लोकांच्या मनातून दूर करत त्यांनी लोकांमध्ये नवीन चेतना व आत्मविश्वास जागृत करून लोकांना जीवन कसे जगावे याबद्दल फारच उपयुक्त माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. संचालक चंद्रनील देसाई यांनी श्री योगी कल्की स्वामीजी यांचे योग आणि योग अभ्यासाबद्दलच्या मार्गदर्शनाबद्दल ग्रामस्थ गोसाव्याची वाडी व शक्तिलय फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता शक्तिलय फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट आदित्य ढोले यांनी केली. उपस्थित सर्व ग्रामस्थांना अल्पोपहार देण्यात आला. अशा प्रकारे शक्तिलय फाउंडेशन तर्फे आयोजित केलेला आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग अभ्यास मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोसाव्याची वाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.